चला आता विद्यार्थी मित्रांनो आपण 19 नंबरचं प्रमेय पाहूया। या प्रमेयामध्ये काय म्हटलंय, समभुज त्रिकोणात 3 समान वर्तुळे अशा रीतीने अंतर्लिखित करा की प्रत्येक वर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूला आणि दुसऱ्या 2 वर्तुळांना स्पर्श करेल। 9 सेमी बाजूच्या समभुज त्रिकोणात 3 समान वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूस व इतर 2 वर्तुळांना स्पर्श करेल। आता एक महत्त्वाचं पहा, यांनी दिलंय काय आणि आपल्याला काढायचं काय हे समजून घ्या। समभुज त्रिकोण आपल्याला तयार करायचा आहे, म्हणजे ज्याच्या 3ही बाजू समान आहेत आणि यामध्ये 3 वर्तुळ असे बसवायचे आहेत की जे त्रिकोणाच्या एकाच बाजूला स्पर्श करतील। म्हणजे इथे एक, इथे एक आणि इथे एक, अशी 3 वर्तुळे आपल्याला काढायची आहेत। मग लक्षात घ्या, अशी 3 वर्तुळे काढण्यासाठी एक कृती आहे, ती कृती व्यवस्थित तुम्हाला करता आली पाहिजे। आता सुरुवातीला समभुज त्रिकोण काढणे, 9 सेमी बाजू उंचीचा समभुज त्रिकोण हा तुम्हाला तयारच करता आला पाहिजे, कारण आपण समभुज त्रिकोण काढणे हे प्रमेय अगोदर पाहिलेलं आहे। समभुज त्रिकोण कशा प्रकारे तयार करायचा हे तुमच्या चांगलं लक्षात असायला पाहिजे। हे आपण 8 नंबरच्या प्रमेयामध्ये पाहिलेलं आहे, दिलेल्या पायावर समभुज त्रिकोण काढणे। वाटल्यास ते 8 नंबरचं प्रमेय परत पाहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, किंवा ही कृती जरी आता पाहिली तरी तुमच्या लक्षात येईल। आता पहिलं 9 सेंटीमीटर बाजू असणारा समभुज त्रिकोण आपल्याला तयार करायचा आहे। हे पहा, आता मी 0 ते 9 किती अंतर घेतलं पहा, 0 ते 9, हे पहा 0 पासून 9 पर्यंत हे झालं समभुज त्रिकोणाचा पाय। याला नाव दिलं आपण बी आणि सी। या BC इतकं आपल्या कंपासमध्ये अंतर घ्यायचं आहे, बी आणि सी एवढं अंतर घेतलं आपण बरोबर, आणि वरच्या बाजूला सी वरून एक पहिला कंस मारला, तसाच पहिल्या कंसाला छेदणारा कंस आपण कोणत्या बिंदूवर मारला, बी या बिंदूवर मारला। ओके, आता यांचा जो छेदनबिंदू आहे, हा छेदनबिंदू 2 कंसाचा, याला आपण ए नाव दिलं। आता AB आणि AC हे एकमेकाला जोडून घ्यायचे, जोडले AB आणि AC हे एकमेकाला जोडले। ओके, आता जोडल्यानंतर हा झाला समभुज त्रिकोण तयार। आता काय करायचंय पुढचं काम आपल्याला, या समभुज त्रिकोणामध्ये जे कोन आहे ते आपल्याला दुभागायचे। ते दुभागण्यासाठी नीट कृती तुमच्या लक्षात असेल की प्रत्येक कोन, बी कोन दुभागायचा आहे, हा सी कोन दुभागायचा आहे, ए कोन दुभागायचा आहे। तर मग त्याची कृती कशी आहे, जसं आपण अगोदर पाहिलं, समजा आता सुरुवात करू आपण सी पासून। सी कोन दुभागायचा आहे, हे पहा, किंवा सर्व कोन एकाच वेळेस दुभागण्यापेक्षा मी तुम्हाला एक एक कोन दुभागून देतो। सी कोन दुभागला, ठराविक अंतराने इथे एक एक कंस मारला, नंतर अंतर वाढवायचंय इथं, का तर आपली कृती इकडे बाहेर येते, मध्ये इथे जास्त कॉम्प्लिकेशन येत नाहीत। या बिंदूवरून समोर कंस मारले, हा जो छेदनबिंदू मिळाला, समोर जो छेदनबिंदू मिळाला तो हा सी बिंदूला आपण जोडला, तो पुढे जोडला आपण सी बिंदूला जोडला। आता त्याचप्रमाणे आपल्याला बी बिंदू काय करायचं आहे, आपलं बी कोन आपल्याला बघायचं आहे। बी कोनावर कंपाचं टोक ठेवलं, ठराविक अंतरानं या कोनाच्या दोन्ही भुजांना 2 कंस मारले, परत जरा अंतर वाढवलं, या बिंदूंवरून समोर काय केलं, समोर पहिला कंस मारला, नंतर या बिंदूवरून पहिल्या कंसाला छेदणारा कंस मारला। इथे जो छेदनबिंदू मिळालाय, हा जो छेदनबिंदू मिळालाय तो हा छेदनबिंदू आणि बी बिंदू जोडला। ओके, हा बिंदू आपण जोडून घेतला। आता राहिला ए कोन दुभागायचा।
कोणता कोन बघायचा राहिला आपला आता ए कोन बघायचा राहिला। आता ए कोन बघण्यासाठी ए वर कंपासचं टोक ठेवलं, ए वर कंपासचं टोक ठेवून ठराविक अंतराने ए कंस हे ज्या दोन भुजा आहेत या कोणाच्या याला दोन कंस मारले, नंतर अंतर वाढवलं, हे जे कंस आणि त्रिकोणाची भुजा याचा छेदनबिंदू आहे तिथून पहिला समोर कंस मारला, नंतर या दुसऱ्या बिंदूवरून या कंसाला छेदणारा कंस मारला। हा जो छेदनबिंदू मिळाला हा छेदनबिंदू आणि ए बिंदू आपण जोडला। हा छेदनबिंदू आणि ए हा छेदनबिंदू जोडून घेतला। ओके, आता पहा हे तीनही छेदनबिंदू एकाच ठिकाणी एकमेकाला छेदतात। पहा मध्ये सेंटरला, याला काय करायचंय आपल्याला, याला ओ हे नाव द्यायचंय। काय नाव द्यायचंय? ओ या छेदनबिंदूला। आता एक लक्षात घ्या, हा जो बी कोन होता या बी कोनाचे दोन भाग झाले आहेत। किती भाग झाले? दोन। त्यातला हा जो खालचा कोन आहे, हा खालचा कोन, हा या कोनाचे परत दोन भाग करायचे आपल्याला। परत दोन भाग करायचे, मग काय करायचं, पुन्हा बी वर कोनमापक ठेवायचं। हा पहिला कंस आणि हा दुसरा कंस। ओके, अशा प्रकारे आणि नंतर या बिंदूवरून समोर पहिला एक कंस, नंतर या बिंदूवरून या कंसाला छेदणारा कंस आणि यांचा जो छेदनबिंदू आहे हा छेदनबिंदू आणि बी हा बिंदू जोडून घ्यायचा आहे। हा आणि बी बिंदू एकमेकाला जोडून घेतला। ओके, आता एक लक्षात घ्या, हा बिंदू जोडत असताना हा बिंदू हा जो ए कोनाचा कोन दुभाजक आहे याला एका ठिकाणी छेदतो, याला पी हे नाव द्यायचंय। काय नाव द्यायचंय? पी। आता ओ आणि पी ही आपली त्रिज्या घ्यायची पहिले कंपासमध्ये। किती त्रिज्या घ्यायची? ओ आणि पी। आणि या त्रिज्येनं एक प्रत्येक कोन दुभाजकाला अशी खून करत चला किंवा एक फिटकट पुसटसा असा वर्तुळ टाकला तरी सुद्धा चालेल। हे पहा, असा एक पुसट तुम्हाला असं काय करायचं, एक वर्तुळ टाकून घ्यायचं। असा पुसट वर्तुळ टाकला। ओके, आता हा पुसट वर्तुळ कशासाठी आहे तेही सांगतो मी तुम्हाला। खूप गडद न टाकता असा पुसट वर्तुळ टाकला। आता पहा, इथं जसा पी बिंदू आहे तसाच प्रत्येक कोन दुभाजक हा त्रिकोणाच्या बाजूला छेदलाय, याला यम नाव द्यायचंय। पी आणि हा यम। तसंच पहा, इथे हा आपण जो वर्तुळ टाकलाय ओ आणि पी या त्रिज्येने वर्तुळ टाकला आहे, त्याला इथे एक पॉइंट मिळालाय, त्याला क्यू हे नाव द्यायचंय। आणि हा बीचा कोन दुभाजकच पुढे येऊन इथं जो छेदलाय याला एन नाव द्यायचंय। तसाच हा सी कोनाचा कोन दुभाजक पहा, त्या कोन दुभाजकाला आपण हा काढलेला वर्तुळ इथं छेदला गेलेला आहे, याला आर नाव द्यायचंय। आणि पुढे जो त्रिकोणाच्या बाजूला छेदलाय याला एल नाव द्यायचंय। आता एक लक्षात घ्या, आपल्याला वर्तुळ तयार करण्यासाठी केंद्रबिंदू मिळाले, पी, क्यू आणि आर हे तीन केंद्रबिंदू आहेत। आणि त्रिज्या कोणती घ्यायची आहे, तर त्रिज्या कोणती घ्यायची आपल्याला पहा, पी आणि एम एवढी पहिल्या वर्तुळाला त्रिज्या घ्यायची, दुसऱ्याला क्यू आणि एन आणि तिसऱ्या वर्तुळाला आर एल एवढी आपल्याला काय करायची, त्रिज्या घ्यायची। आणि त्या त्रिज्येने आपल्याला काय करायचंय, तीन वर्तुळ काढायचे आहे आणि ते तीनही वर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूलाच स्पर्श करतील। हे पहा, आता पी बिंदूवर कंपासचं टोक ठेवलं, पी आणि एम एवढे कंपासमध्ये अंतर घेतलं। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला आता हे वर्तुळ बसवायचे आहेत। थोडे वर्तुळ काढताना इथे
सावकाश काढायचे पहा, कारण अंतर लहान असतं. लहान अंतरामध्ये बराच वेळा आपल्याकडून काय होतं, म्हणूनच मी तुम्हाला कंपास कोनमापकाच्या साहाय्याने का दाखवतोय, ते सटकतं आणि ते सटकू नये म्हणून हे पहा, हा पहिला वर्तुळ काढला. आता दुसऱ्या वर्तुळाला कोणती त्रिज्या सांगितली मी तुम्हाला, क्यू आणि एल, हे पहा तेवढीच त्रिज्या असणार आहे, जास्त काही बदल नसतो, कारण सगळ्यांचं अंतर सारखं चाललंय. हे पहा, हा आता दुसरा वर्तुळ काढतोय आपण. तर आता हा दुसरा वर्तुळ काढतोय मी. हे पहा, हा दुसरा वर्तुळ दुसरा वर्तुळ. आता तिसरा वर्तुळ कोणत्या त्रिज्येने काढायचा आहे, आर आणि एल या त्रिज्येने काढायचा आहे. आर आणि एल या त्रिज्येने आपल्याला आता तिसरा वर्तुळ काढायचा आहे. ओके, अशा प्रकारे त्रिकोणामध्ये 3 वर्तुळ आपण अंतर्लिखित केलेले आहेत पहा. ते त्रिकोणाच्या एका बाजूला स्पर्शही केलेला आहे त्यांनी, व ते प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या 2 वर्तुळाला परस्परांशी स्पर्श करत आहे. अशा प्रकारे हे 19 नंबरचं प्रमेय आपलं पूर्ण होत आहे. हे सावकाश करा, याचा सराव जरा जास्त करा आणि जितका जास्त याचा सराव करताल 4-5 वेळा, तितकी तुमची ॲक्युरसी जास्त चांगली येईल. चला, धन्यवाद. जे नवीन असतील त्यांनी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या क्रिएटिव्ह नॉलेज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.